हां, नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 60, 29 फेब्रुवारी. वातावरण शुद्धीसाठी यज्ञ. हे तर सारखं म्हटलं जातं की वातावरण शुद्धीसाठी यज्ञ करा, यज्ञ करा. पण नक्की शुद्ध होते इकडे आपल्यासारखे सामान्यांचे लक्ष जात नाही, किंबहुना ते आपल्या लक्षात येणारही नाही. इतक्या सूक्ष्म पातळीवर प्रक्रिया घडत असते. यज्ञाची रचनाच प्राणशक्तीच्या स्पंदनांच्या कार्यकारण भावाला जाणून केली आहे. वैश्विक स्पंदने ही संधी काळात तीव्र असतात. इतर वेळी ती मंद असतात. विश्वशक्तीची गती जाणून त्याचे जीवशक्तीवर योग्य ते हितकर, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हितकर परिणाम कसे घडवून आणायचे ह्याचे तंतोतंत शास्त्र यज्ञात आहे. आणि म्हणून यज्ञ नित्य करायचा. आपण म्हणजे सतत स्पंदनात्मक विश्व आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे. आपलं हृदय तर अव्याहत हालत असतं, स्पंदन करत असतं. तेच संपूर्ण जगभर, विश्वभर कणाकणात चालू असतं. सतत प्रत्येक गोष्ट स्पंदनात्मक असल्यामुळं हालचाल करत असते. मानव व विश्वशक्ती एकमेकांशी संबंधितच आहेत आणि म्हणजेच मानव वातावरणाशी संलग्न आहे. ह्या विश्वशक्तीला आपण 5 महाभूतांची नावं देतो: पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पण या 5 तत्वांची प्रचंड, प्रत्येकाची अशी स्पंदनं आहेत, प्रचंड आहेत. ह्यात अग्नितत्व महत्त्वाचे असून त्याच्या स्पंदनांच्या निर्मितीला अग्नीची शक्ती कारणीभूत असते. वायुतत्व त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. त्या ठिकाणी वस्तुमानाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. वायूपेक्षा आकाश प्रबळ असते. म्हणजे आकाश प्रबळ असून त्याची शुद्ध स्वरूपाची ऊर्जा जागृत स्वरूपात सतत उपलब्ध असते. ते मध्ये मला एकदा असं सांगावं वाटतं की वीज आधी प्रकाश येतो आणि नंतर आवाज आपल्याला 5 मिनिटांनी येतो. आपण कान धरून बसतो, ज्यावेळेस विजांचा कडकडाट होत असतो तेव्हा आधी वीज आपल्याला दिसते. ते आधी सांगावं काय विचार केला होता, म्हणून मी 1 मिनिट थांबले. ज्यावेळी वस्तुमानाचा वेग प्रकाशापेक्षा कमी असून वस्तुमान सतत हलत असते त्यास आपण आपतत्व असं म्हणतो. तर पृथ्वी तत्वात वस्तुमानाला आकार येतो. म्हणजेच ही तत्वे काही व्यक्त तर काही अव्यक्त आहेत. सूर्योदय सूर्यास्ताला वैश्विक शक्तीचा प्रचंड स्रोत असतो आणि तो अग्नी कॉस्मिक शक्तीचे व्यक्त स्वरूपात बदल घडवण्याचे कार्य करत असतो आणि म्हणून ती शक्ती प्रचंड गतिमान होते. त्यात गाईचे तूप सर्व शक्ती अर्वागती म्हणजे केंद्रीभूत करायचं काम करते. आपण जे यज्ञात गाईचं तूप वापरतो त्याचं नेमकं काम काय, किंवा जे आपण म्हणलं जातं की हे वातावरण शुद्ध होतं, ते नक्की कसं होतं, तर सर्व शक्ती केंद्रीकरण करण्याचं काम गाईचं तूप करतं आणि ती शक्ती नियंत्रणाची आवश्यकता असते. ते काम तांदूळामुळं होतं. त्याला परागती म्हणतात. आणि जे अर्वागती आणि परागती हे परस्पर विरोधी आहेत, त्यांची एकमेकास पूरक असल्याने एक नवीन स्थिर गतीचा असा एक नवीनच शक्तीचा प्रवाह निर्माण होतो. आणि त्यासाठी अग्निहोत्राचा अग्नी निर्धूम रसरशीत पेटलेला हवा. गाईचे तूप आणि तांदूळ यांचे प्रमाणही व्यवस्थित हवे, योग्य हवे. अशा अग्निहोत्रामुळे निर्माण होणारी सूक्ष्म शक्तीची स्पंदने शरीरावर सुपरिणाम घडवतात. अग्निहोत्राच्या मंत्रामुळे सुप्त शक्ती शरीरात गतिमान होते. मंत्रामुळे शरीरातील प्राणशक्तीचे सुगठन होते. त्यात एक लय निर्माण होते आणि शरीरात अस्ताव्यस्त असणारा पंचमहाभूतांचा संचार विश्वशक्तीशी एकरूप होऊन तो सुस्थितीत होतो, सुव्यवस्थित होतो आणि त्यामुळे वैश्विक निनाद शरीरात जाणवू लागतात. आणि ह्यालाच शरीरातील वायुमंडल शुद्ध झाले असे म्हणतात. आणि म्हणूनच वेद आज्ञा देतात की वायुमंडल शुद्धी हेतू यज्ञ कर. धन्य वेदाज्ञा, धन्य वेदाज्ञेचा जय जयकार असो.